तिलोत्तमा मॅडम घ्या, लाडू घ्या. अरे वा, आज काय विशेष लाडू वाटताय? हे बघा, प्रश्न विचारू नका, लाडू खा आणि कामाला लागा. कदम सर, लाडू घ्या. आपण का लाडू वाटतंय याचं कारण तर कळलं पाहिजे. नाही कदम सर, हे मी आणलेले नाहीयेत, वहिनी साहेबांनी खास पाठवलेत. काय जय सरांचं प्रेझेंटेशन झालं, चांगलं झालं ना. जय सर घ्या, लाडू घ्या. थँक्यू. रजनी मॅडम, साई प्रसाद घे. आदिती मॅडम, लाडू घ्या. जयच्या प्रेझेंटेशन मुळे खास आवनी मागवलेत. काय म्हणजे जय आणि रजनीमुळे आवनी ही ट्रीट दिली. काय चाललंय काका तुमचं? काय एवढं का सांभाळून घेत आहे मला? इट्स ओके, टफ आहे मी. चला कामाला लागा, चला. नवरा तुम्ही पण खा ना एखादा लाडू. बाय जय. बाय बाय बाय. बाय. तिलोत्तमा मॅडम, आवरलं तुमचं? हो हो, नंदिनी गेली ना? हो. आणि जर का तुम्ही आता लवकर नाही आवरलं ना, तर मी सुद्धा जाईल. हो बाई, चल एकत्रच निघ. बाय एव्हरीबॉडी. बाय बाय. चल. तू पुढे जा ना, मला थोडं काम आहे. बाय बाय. बाय. चल निघतो. अरे निघतोस ना? हा काका. मग चल. जय चल. तू निघ पुढे, मला जरा आवरायचं आहे. बर चला काका. मी जा दीदी, निघायचं? मी गाडी बशी आहे, तुम्ही या. हो सर. मिस्टर जयराम, तुमचं प्रेझेंटेशन फार छान झालं. मला नेमकं आता मीटिंगला जायला लागतं अर्जंटली. आपण बोलूया. ठीक आहे सर. या. जय, आय एम सॉरी. आदिती, मी तुला मेसेज केला होता. ऍक्च्युली मी सरांच्या केबिनमध्ये असताना मला तो मेसेज मिळाला आणि तोपर्यंत सरांनी ऑलरेडी मीटिंगचं सांगितलं मीटिंग? होतं. आदिती, आता तुला माझ्यापेक्षा ती मीटिंग महत्वाची आहे का? जय, नाही ठीक आहे, जा मीटिंगला जा. मी काय तुला अडवणार नाहीये, पण नंतर स्वतःहून बोलायला यायचं नाही, वेळ देत नाही म्हणून. मला वाटलं होतं प्रेझेंटेशन छान झालंय, पिक्चर बघूया, पण जाऊ दे. जा तू. मी तुला इथून पुढे पिक्चरसाठी विचारणार नाही. जय प्लीज असं नको ना म्हणू. आय एम सॉरी. नाही नाही, जा तू, कर मीटिंग अटेंड कर. जय खरंच सॉरी. हे बघ, मी मुद्दाम नाही केलं, मी तुला सांगणारही होते. हे मी तुला सांगायला काय, कसा वाटला अभिनय? म्हणजे अदिती, तू एडी आहेस का? कामाबद्दल मी तुला कधी काही बोललोय का? जय पण खरंच मी तुला हे सांगणार होते, फक्त वेळ. ठीक आहे, जा आता, सर थांबले. तरी पण आय एम सॉरी. कारण माझ्यामुळे तुला फिल्म बघता येणार नाही ना. असं का? तू नसलीस तरी मला काही दुसरी कंपनी नाहीये. कोण? माझी आधीची बायको सुहास. जय, बरेच दिवस त्यालाही भेटणं झालं नाहीये, या निमित्ताने गप्पा होतील. जाऊ ना?
हो, आता मी काय बोलणार? ती तुझी पहिली बायको आहे ना. हळू बोल ऑफिस मध्ये. मी येते. बाय. बाय. जय सर. काय? म्हणजे गाडी अशी हळूहळू पुढे चालली आहे असं वाटतंय. नाही नाही तांगडे, तसं काही नाही. तसं काय नाहीये म्हणजे, पण असायला काय हरकत आहे ना. जय सर, मी काय म्हणतो, आदिती मॅडमच्या आयुष्यात तुमच्यासारख्या माणसाची गरज आहे. म्हणजे तुमच्यासारखा माणूस आदिती मॅडमच्या आयुष्यात आला ना तर त्या माणसाला विसरतील. कोणाला? तोच तो आदिती मॅडमचा नवरा. ऐक ना काय तांगडे, ज्या माणसाला आपण कधी बघितलं नाहीये, आपण त्याला ओळखतही नाही, त्याबद्दल कशाला बोलायचं ना. जय साहेब, तो वाईट माणूस माझ्या समोर आला ना तर असं त्याला असं बुकलून करतो ना तर. ऐक ना ऐक ना, काय? मला उशीर होतोय, तुलाही बरीच कामं असतील ना. आहेत. आज जा, सगळं बंद कर आणि मग घरी जा. डोकं शांत ठेव. हा, जा. सुहास. हा जय. काय रे, बायकोला घेऊन पिक्चरला जाणार आहेस का? 2 तिकीट बुक केलेत मी. अरे काय नशिबात नाहीये तिच्या. का? म्हणजे? अरे स्वाती माहेरी गेली. उलट मीच तुला फोन करणार होतो. तुला वेळ आहे का आज? तू गिरगावात येतोस? नाही म्हणजे खूप दिवस झाला आपण बोललो नाहीये, भेटलो नाहीये. अरे वा, चांगली टेलिपॅथी आपली. मग चल पिक्चरला जाऊ, कारण आदितीला पण मीटिंग आहे, तिथे गेली ती. चालेल. आज की शाम दोस्त के नाम. चल मग मी तुला कळवतो कुठे भेटायचं. ठीक आहे ठीक आहे, चल मग मी निघतो. चल बाय. जय, पिक्चर कसा वाटला रे तुला? मला तर बरा वाटला. फार काही इंटरेस्टिंग नव्हता. फर्स्ट पार्ट तर फार बोर होता. सेकंड पार्ट जरा इंटरेस्टिंग होता. गप्प रे तू. तुला फर्स्ट हाफ काय सेकंड हाफही बोरच वाटणार. सतत बायकोचे मेसेजेस चेक करत होतास ना. सुहास, फिल्म सुरू व्हायच्या आधी एक रिक्वेस्ट येते, फोन वापरू नका, इतरांना त्याचा त्रास होतो म्हणून. अरे असं काही नाही, मी मध्ये मध्ये पाहत होतो ना. काही म्हणा, किती वेगवेगळ्या विषयांवर आता पिक्चर येतात नाही. पिक्चर पाहताना असं वाटलं की आपलीच स्टोरी चालू आहे. तुझी. तो हिरो तुझ्यासारखा बायकोचे मेसेजेस चेक करत नव्हता सतत. बास जय बास. अरे एवढा काय बिझी नव्हतो बाबा, मी पाहत होतो मध्ये मध्ये. तुला सगळी स्टोरी सांगू का मी? डायलॉग सगळं सांगू? नाही 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 नको. हा, काही म्हणा. त्या ऍक्टरने विलनचं काय काम केलं यार. मस्त, खूप असं रिअलिस्टिक काम केलं नाही. हो रे. नाहीतरी आता पूर्वीसारखे सगळे विलन बाद झालेत. असा एक डोळा फुटलेले, गालावर अशी मोठी निशाणी असलेले, नाहीतर अशी गोळ्यांची माळ गळ्यात घालणारे, ते सगळे विलन गायब झालेत नाही. हो, पण त्यात सुद्धा एक गंमत होती रे. खरंय. अरे हो, बरं झालं आठवलं. ते तुझ्या सासऱ्यांचं काय झालं? काय झालं म्हणजे शेवटी तुझं ते प्रेझेंटेशन त्यांनी ओके केलं की नाही? अरे मग केलं. खरं? कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे खरं तर ना, असं काही घडलं ना तर प्रत्येक वेळी तुला ओवाळलंच पाहिजे. हो, दाभोळकरांना कन्व्हिन्स करणं म्हणजे युद्ध जिंकल्यासारखंच आहे बाबा. तसं नाहीये रे.
चांगलेत ते. काय वा, याला म्हणतात दाभोळकरांचे जावई. कळलं मला आता. म्हणून तो हा पिक्चरचा बेत केलास हा? हो, आणि शिवाय ऑफिसमध्ये सुद्धा सगळं छान चाललंय. देव टूर्सचे बहुतांश गेलेले क्लायंट्स आता परत येतात. सरही खूप खुश आहेत. त्यामुळे म्हटलं जरा रिलॅक्स होऊया. म्हणजे आता गाडी ट्रॅकवर येते तर. नाही, मला खात्री आहे हे वर्ष संपेपर्यंत ना तू बरंच काही केलेलं असशील. होप सो. मला अजूनही अण्णा आणि आदितीसाठी खूप काही करायचं आहे सुहास. आदितीने माझ्या घरातल्या सगळ्यांची मनं जिंकून घेतली, पण मला अजूनही तिच्या वडिलांचं मन जिंकता येत नाहीये. सुहास, मला त्यांच्या मनातला जावई बनून दाखवायचा. मी आणि ते समोर येतो तेव्हा आदितीची अवस्था काय होत असेल. मुलगी आणि वडिलांमधला दुरावा मला संपवायचा. मिटेल, लवकरच मिटेल. अगदी तुझ्या मनासारखं होईल सगळं. काळजी नको करूस. अरे जय, एक गुड न्यूज द्यायची राहिलीस तुला. गुड न्यूज? अरे आपले ते दुबईचे क्लायंट, हो ते येतात परत. काय? हो, मी म्हटलं ना तुला, अगदी मनासारखं होणार आहे आता. काळजी करू नकोस. वा, चांगलंय. सुहास, काय? एक मिनिट. नाही, आता आपण फिल्म मधल्या विलन विषयी बोलता बोलता तू अचानक माझ्या सासऱ्यांवर घसरलास रे. अरे ते चला निघूया. अरे निघालास कुठे? बस जरा थोडा वेळ. नाही नको. अरे आज आदिती आधीच काकांचा नियम मोडणार आहे. त्यात मी पण उशिरा गेलो तर त्यांची चिडचिड होईल. आणि एव्हाना आदितीची मीटिंग संपत आली असं. नाही, बरोबर आहे तुझं. चल, तुमचा एक वेगळाच तिकडे पिक्चर चालू असतो, हे विसरलोच मी. ते विसरून कसं चालेल बाबा. चल चला. थँक्यू मिस्टर देव. आपण नक्की एकत्र काम करूया. तुमच्या देव टूर्स बरोबर काम करायला खूप आवडेल आम्हाला. नक्की मिस्टर अजय, देव टूर्स बरोबर काम करतानाचा तुमचा हा प्रवास नक्कीच आनंददायी असेल. आम्हालाही तुमच्याबरोबर डील करायला नक्की आवडेल. गेल्या 5 वर्षातली तुमच्या कंपनीची ग्रोथ मी पाहिली आहे. मिस दाभोळकर एक अत्यंत हुशार बिझनेसमॅन म्हणून मिस्टर राजनची ओळख. अक्षरशः शून्यामधून त्यांनी सुरुवात केली आणि आज बघा त्यांनी आपला व्यवसाय कुठल्या कुठे नेऊन ठेवलाय. मिस दाभोळकर, या माझ्या मिसेस चित्रा. हिने जेव्हापासून कंपनी जॉईन केले ना, तेव्हापासून पॅशनेटली काम करतोय आम्ही दोघं पण. आणि म्हणून ही सगळी जी ग्रोथ तुम्हाला दिसते ती शक्य झाली आम्हाला. आणि खरं सांगू, ही उत्तम कलिग आणि खूप छान सहचारणी आहे. आयुष्यात खूप सपोर्ट केलाय तिने मला. म्हणजे कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या मागे एखादी स्त्री जशी खंबीरपणे उभी असते, तशाच तुम्ही मिस्टर राजांच्या मागे उभे आहात. जावळकर, आपण निघूया. मिस्टर देव, अहो डिनर टाइम झालाय. तुम्ही डिनर घेऊन गेलात तर बरं वाटेल. थँक्यू सो मच. पण ऑलरेडी खूप लेट झालाय आणि मला मिस दाभोळकरांना घरी सोडून पुढे जायचंय. त्यांनी घरीही सांगितलं नाही, पण पुढच्याच नक्की योग येईलच पुन्हा भेटण्याचा. ओके, येऊ. चल येतो. येस, नेक्स्ट टाइम नक्की. पण नक्की. थँक्यू सो मच. येतो. या.
तुम्हाला काही बोलायचं का माझ्याशी? नाही, काही नाही. नक्की? मगाशी मी मिसेस राजनबद्दल बोलत असताना तुमच्या चेहऱ्यावर मला बरेच प्रश्नचिन्ह दिसले. नाही, तसं काही नाही सर. सर, एक विचारू का? तेच सर मी म्हणतोय, तुम्ही बोला तुमच्या मनात काय आहे ते. तुम्ही मगाशी मिसेस राजेंचं खूप कौतुक केलं, पण त्यांचं लग्न मिस्टर राजेंसोबत झालंय, तरीही तुम्ही म्हणजे आपल्या ऑफिसच्या नियमांबद्दल बोलायचं का तुम्हाला? आपल्या ऑफिसमध्ये कोणाचं लग्न झालेलं चालत नाही, तरी सुद्धा मी लग्न झालेल्या एखाद्याचं कौतुक कसं करू शकतो, असाच प्रश्न पडला ना तुम्हाला? अण्णा, बडीशेप घ्या. तुम्हाला देऊ का? दे. काय एवढं वैतागायला काय झालं? घड्याळ कळत असेल ना तर नीट बघ. लोकांची जेवण आटपली, पण आपल्या भाडेकरून आपल्या घराची वाड्यातून सापडत नाही असं वाटतंय. हो, काहीतरी महत्वाचं काम असेल. काम ही महत्वाचीच असतात, पण कळवण्याचा प्रकार असतो. सॉरी काका, कळवलं नाही. हे बघ, हे बघ, मी तुला सांगतोय, माझ्या घरात मी केलेले नियम मोडल्याचं मला चालणार नाही. नाही तर कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं जाईल. मला का सांगताय? मी नियम मोडलेत का? कुणीही नियम मोडलेलं मला चालणार नाहीत. ठीक आहे, वेळ आहे घरी यायची. सॉरी काका. हे काय, अजून कुणी यायचं बाकी आहे काय? काका, आदितीला उशीर होईल यायला. ती अविनाश सरांसोबत मीटिंगला गेली. तुझी सुद्धा मीटिंग होती का? नाही अण्णा, माझी मीटिंग नव्हती. मी सुहास सोबत पिक्चरला गेलो होतो. काय काय महत्वाची कामं असतात ना? हीच काय महत्वाची कामं? मित्राबरोबर पिक्चरला जायचं? अहो, तसंच काहीतरी कारण असेल. जय, अरे तुझी दाभोळकरांबरोबर मीटिंग होती ना, म्हणजे ते महत्वाचंच काम होतं ना. कशी झाली रे मीटिंग? मीटिंग सक्सेसफुल झाली. दाभोळकरांना शेवटी माझं प्रेझेंटेशन ऍक्सेप्ट करावं लागलं. त्यामुळे आता त्याच प्लॅनिंग प्रमाणे त्यांची टूर जाईल. म्हणजे ते ज्या कामासाठी देव टूर्स मध्ये आले होते ते काम झालं ना? म्हणजे ते आता येणार नाही आहेत ना? असंच नाही अगदी, म्हणजे कंपनी बरोबर कॉन्ट्रॅक्ट आहे ना त्यांचा. येतील अधून मधून. पण त्याचा मुक्काम हल्ला ना? हो काका. हा, पण तरी सिनेमा म्हणजे हो, आता थोडासा आनंद साजरा करावासा वाटला असेल म्हणून गेला असेल. हो ना जय? काही असेल, बायको काम करते, नवरा मित्रासोबत पिक्चरला जातोय, आणि मग असे नियम मोडतात. हो, एवढी चांगली बातमी ऐकवली त्याने, तरी कसले नियम घेऊन बसलायत? अण्णा, सांगा हो तुम्ही. नाही, या बाबतीत मी काही बोलणार नाही.
त्यांचे नियम त्यांच्या भाडेकरूंसाठी आहेत. आता कसं बोलला अण्णा, कळायला हवं लोकांना. नियम म्हणजे नियम. मग तुम्ही नियम घेऊन बसा. जय, मला सांग, तुझ्या या यशासाठी काय हवंय तुला? तुमच्याकडून काही नको काकू मला. काकांकडून हवंय. त्यांनी ते दिलं तर बरं होईल. कोणत्याही नियमात कोणतीही सवलत मिळणार नाही. ती नकोच आहे काका. हा बोला संपवा आता. बोला आमच्याशी.